इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ अ सोल्युशन. तर पहा, ओम्स लॉ प्रमाणे इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर इज इक्वल टू इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स दॅट इज व्ही डिवायडेड बाय इलेक्ट्रिक करंट आय. ठीक आहे. देअरफॉर आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. ओके. तर याचा युनिट ऑफ पोटेन्शियल काय आहे? व्होल्ट आहे. आणि करंट जो आहे तो आपण अँपियर मध्ये मोजतो. तर हे जे इलेक्ट्रिक रेजिस्टन्स जे आहे त्याचं युनिट काय असेल पहा मग याच्यावरून. ओके. तर इज ओहम अँड इट इज डिनोटेड बाय द साइन सिम्बॉल ओमेगा. ठीक आहे. किंवा ओमेगा इज इक्वल टू व्होल्ट पर अँपियर असं सुद्धा आपण म्हणू शकतो. ठीक आहे. पण जो इलेक्ट्रिकल कंडक्टन्स आहे ऑफ अ सोल्युशन जो आहे तो रिसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. ओके. आणि ते आपण जी कॅपिटल जी या सिम्बॉलनं इलेक्ट्रिकल कंडक्टन्स दर्शवतो इज इक्वल टू 1 अपॉन आर. ठीक आहे. तर आता आपल्याला या इलेक्ट्रिकल कंडक्टन्सचं जे एस आय युनिट आहे ते आहे सायमन आणि ते कॅपिटल एस या अक्षराने दर्शवलं जातं. आणि जे पर ओमेगा एवढं आहे. ठीक आहे. त्यामुळेच काय म्हणलं बघा, वी कॅन राईट सायमन इज इक्वल टू पर ओमेगा इज इक्वल टू अँपियर पर व्होल्ट. ठीक आहे. किंवा कुलोम पर व्होल्ट पर सायमन. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, जो सी जो आहे तो काय रिप्रेझेंट करतो, तर कुलोम रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. आणि हा जो स्मॉल एस होता या ठिकाणी तो सेकंद आहे. ठीक आहे. हे लक्षात घ्या. आणि याच्यावरून आपल्याला असंही सांगता येईल कुलोम इज इक्वल टू अँपियर पर सेकंद. ओके. देन याच्यानंतर बघा, इलेक्ट्रिक रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर इज प्रोपोर्शनल टू लेंथ अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शन ऑफ एरिया स्मॉल ए. ठीक आहे. तर या ठिकाणी हा जो प्रोपोर्शनॅलिटी जे आहे ते आपल्याला काढायचा आहे. तर एक नवीन कॉन्स्टंट आपण इंट्रोड्यूस करतोय ज्याचं नाव आहे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज रेजिस्टिव्हिटी ऑफ अ कंडक्टर. ठीक आहे. देन इलेक्ट्रिक रेजिस्टन्स इज इक्वल टू रेजिस्टिव्हिटी इन टू लेंथ अपॉन एरिया. ओके. तर हे याचं फॉर्म्युला असेल. ठीक आहे. तर या आता पुढचा जो पॉईंट आहे तो पहा, कंडक्टिव्हिटी आहे. तर आपण इलेक्ट्रिक कंडक्टन्स बरोबर काय सांगितलं, 1 अपॉन आर. ठीक आहे. आणि हा जो आर आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ आहे आणि इनवर्सली प्रोपोर्शनल टू एरिया आहे. ठीक आहे. तर आपण या जर किमती या फॉर्म्युलामध्ये इंट्रोड्यूस केल्या तर काय होईल पहा, तर जी दॅट इज इलेक्ट्रिकल कंडक्टन्स प्रोपोर्शनल टू एरिया अपॉन लेंथ. आणि पुन्हा आपण हा प्रोपोर्शनॅलिटी साइन बाजूला करतोय. तर या ठिकाणी एक नवीन कॉन्स्टंट येईल के इज कॉल्ड ॲज कंडक्टिव्हिटी. देअरफॉर इलेक्ट्रिकल कंडक्टन्स इज इक्वल टू कंडक्टिव्हिटी. कधी असेल हे, ज्यावेळेस लेंथ आणि एरियाचे व्हॅल्यू जे आहेत ते युनिटी असतील. ओके. तर याच्यावरून बघा आपल्याला काय सांगता येईल, कंडक्टिव्हिटी ऑफ अ सोल्युशन ऑफ अन इलेक्ट्रोलाइट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटी विच रेफर्स टू इलेक्ट्रिक कंडक्टन्स ऑफ युनिट व्हॉल्यूम. आणि व्हॉल्यूम किती असेल सोल्युशनचं, 1 मीटर क्यूब किंवा 1 सेंटीमीटर क्यूब. ओके. तर पहा, याच्यावरून काही मॅथमॅटिकल कन्व्हर्शनस आहेत बघा इथं. तर के दॅट इज कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू इलेक्ट्रिकल कंडक्टन्स लेंथ अपॉन एरिया. ठीक आहे. आणि हा जो या ठिकाणी जो इलेक्ट्रिक कंडक्टन्स आहे जी, तो आपण 1 अपॉन आर सांगितला. ठीक आहे. तर याची व्हॅल्यू आपण इथं पुट केल्यानंतर 1 अपॉन आर इन टू लेंथ अपॉन एरिया होईल. ओके. आणि हे जे इक्वेशन 5.5 आहे आणि 5.3 जे आहे या ठिकाणी, हे जर आपण कंबाईन केलं तर येणारी नवीन किंमत काय असेल बघा, तर कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू 1 अपॉन रेजिस्टिव्हिटी. ओके. देन काही इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटीचे युनिट आहेत. ओके. तर एस आयमध्ये आणि कॉमनमध्ये ते काय असतील ते बघूया. तर या ठिकाणी लेंथसाठी एस आय युनिट मीटर आहे, कॉमन युनिट सेंटीमीटर आहे, एरियासाठी मीटर स्क्वेअर आहे, सेंटीमीटर स्क्वेअर आहे, रेजिस्टन्ससाठी ओमेगा आहे आणि कॉमन युनिट पण ओमेगाच आहे. आणि कंडक्टिव्हिटी मात्र पर ओहम पर मीटर किंवा सायमन पर मीटर किंवा पर ओमेगा किंवा पर सेंटीमीटर कॉमन युनिट असेल. ठीक आहे. तर याच्यावरून एक नवीन कन्सेप्ट आपण त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत, तो आहे मोलार कंडक्टिव्हिटी. तर एक गोष्ट लक्षात घ्या, एखाद्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी जी आहे ती कशावरती डिपेंड असते, त्या सोल्युशनमध्ये प्रेझेंट असलेल्या आयन्सवरती डिपेंड असते. जेवढं हायर कॉन्सन्ट्रेशन आयन्सचं असेल तेवढंच काय असणार आहे, त्याची कंडक्टिव्हिटी सुद्धा जास्त असेल. कुणाच्या तुलनेमध्ये, तर ज्या सोल्युशनमध्ये कमी आयन्स आहेत त्यांच्या तुलनेमध्ये. ठीक आहे. तर जर आपल्याला
दोन किंवा डिफरंट सोल्युशनची जर कंडक्टिव्हिटी कम्पेअर करायची असेल तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन मात्र सेम असलं पाहिजे. तर याच्याशी रिलेटेड एक नवीन कन्सेप्ट 1880 मध्ये जर्मन फिजिसिस्ट FWG कोल्लॉस यांनी इंट्रोड्यूस केला. तर ते आहे मोलार कंडक्टिव्हिटी आणि हा लॅम्बडा या साईनने दर्शवला जातो. ठीक आहे, हे चिन्ह लक्षात ठेवा, मोलार कंडक्टिव्हिटीसाठी आपण यूज करतोय. ठीक आहे, तर मोलार कंडक्टिव्हिटीची व्याख्या काय होईल पहा मग. Molar conductivity of an electrolytic solution is electrolytic conductivity that is K divided by molar concentration C. ठीक आहे, तर आपल्याला या मोलार कंडक्टिव्हिटीचं आता युनिट पाहायचं आहे, पण त्यापूर्वी जे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी आहे ते आपण सायमन पर मीटर मध्ये मोजतो आणि जो कॉन्सन्ट्रेशन आहे ते आपण मोल पर डीएम क्यूब मध्ये मोजतो. ठीक आहे, तर जे मोलार कंडक्टिव्हिटी आहे त्याचं युनिट काय होईल पहा मग, सायमन मीटर स्क्वेअर पर मोल. ओके, तर याचं युनिट जे आहे ते अशा पद्धतीनं असेल. ठीक आहे, तर याचं आता आपल्याला काय सांगायचं बघा की हा जो मोलार कंडक्टिव्हिटी कन्सेप्ट आहे त्याचं काय सिग्निफिकन्स आहे ते. ठीक आहे, तर याचं सिग्निफिकन्स समजून घेण्यासाठी आपल्याला एक सोल्युशन कन्सिडर करावं लागेल. ओके, ज्याच्यामध्ये 1 मोल डिझॉल्व्ह इलेक्ट्रोलाइट आहेत. ठीक आहे, suppose the solution is placed between two parallel electrodes 1 centimeter apart and large enough to accommodate it. तर याच्यावर काय होईल पहा, the electrical conductance exhibited by this solution is the molar conductivity. किंवा मोलार कंडक्टिव्हिटी आणखी एका पद्धतीने सांगता येईल की मोलार कंडक्टिव्हिटी इज द इलेक्ट्रिकल कंडक्टन्स जनरेटेड बाय ऑल द आयन्स इन 1 मोल ऑफ द इलेक्ट्रोलाइट. ओके, तर बघा ह्या जे आपण कंडक्टिव्हिटीची व्याख्या सांगितली किंवा मोलार कंडक्टिव्हिटीची व्याख्या सांगितली ती पुन्हा इथं त्यांनी उल्लेख केलेला आहे. ठीक आहे, तर आता हे जे कंडक्टिव्हिटी आहे किंवा मोलार कंडक्टिव्हिटी जे आहे तर याचं रिलेशन कशा पद्धतीने सांगता येईल बघा. तर कंडक्टिव्हिटी के इज द इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ 1 सेंटीमीटर क्यूब ऑफ अ सोल्युशन. ओके, दुसरी गोष्ट, इफ V is the volume of solution in centimeter cube containing 1 mole of dissolved electrolyte, its electrical conductance is molar conductivity. Each 1 centimeter cube portion in the volume V is conductance K. Hence the total conductance of V centimeter cube is kV, which is molar conductivity. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू केव्ही असं आपण म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर एखाद्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते आपण हा जो स्मॉल सी आहे तो काय इंडिकेट करतो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ सोल्युशन, मोलार कॉन्सन्ट्रेशन सांगतो, मोल पर लिटर. ठीक आहे, तर पहा पुन्हा काय म्हणलेलं आहे, मोलार कॉन्सन्ट्रेशन मोल पर लिटर डिवाइड बाय 1000 सेंटीमीटर क्यूब पर लिटर. आता कॉमन फॅक्टर जो आहे तो आपण कॅन्सल केला, काय राहिलं मग शेवटी मोलार कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय 1000 मोल पर सेंटीमीटर क्यूब. ओके, देन काय म्हणलं बघा मग, volume of a solution in centimeter cube containing 1 mole of electrolytes is reciprocal of concentration, therefore. ठीक आहे, तर पुन्हा काय होईल बघा मग, तर हे जे इक्वेशन आहे सुरुवातीचं आपण V इज इक्वल टू 1 अपॉन कॉन्सन्ट्रेशन जे होतं त्या ठिकाणी आपण जे व्हॅल्यूज आहेत ते प्लेस करूया. तर काय होईल बघा मग, 1000 डिवाइड बाय मोलार कॉन्सन्ट्रेशन सेंटीमीटर क्यूब पर मोल. ठीक आहे, आणि सबस्टिट्यूशन फॉर V दॅट इज व्हॉल्यूम इन इक्वेशन 5.7 इल्स. ठीक आहे, तर आपण हे जे सुरुवातीला 5.7 इक्वेशन घेतली होती बघा, तिथं जर ही आलेली किंमत आपण इंट्रोड्यूस केली तर काय येईल उत्तर येणार, देन मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू 1000 इंटू कंडक्टिव्हिटी डिवाइड बाय मोलार कॉन्सन्ट्रेशन.